1,56,000 कुणबी आहेत, हे गे कुठे गेले दाखवा आम्हाला. आम्ही ओबीसीचं आरक्षण नाही घेत, आम्ही आमच्या हक्काचं मागतोय. ती आमचं राहणे, तुमचं 10 एकर आहे, त्याच्या शेजारी आमचं 10 एकर आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही ते खाऊ नका, आमचं आम्हाला द्या. तुमच्या 7-12 प्रमाण तुम्ही घ्या, आमचं आम्हाला राहू द्या. ओबीसीची 60% लोकसंख्या ही मराठा धरू नये, काय अडचण आहे. बरं तुम्ही हैदराबादचा जी आर काढला, प्रमाणपत्र वाटायचं बंद कम केले सांग. हैदराबादचा जी आर काढला, लागू पण केला, सरकार म्हणते 308 प्रमाणपत्र दिले, बंद कम केलं. अधिकारी डायरेक्ट म्हणते, सांगतो तुम्हाला मी, फडणवीस साहेबाच्या कार्यालयाकडून फोन आलाय, प्रमाणपत्र सध्या द्यायचे नाही, सध्या शब्द वापरला. का बरं? आता अधिकाऱ्याचं नाव सांगावं तर त्याचं काडीच लागली म्हणायचं, कारण त्याला भाजप म्हणतात. पुन्हा पुन्हा तुम्ही म्हणता भाजप पोराचा आला, ते गाडीतच लाकूड घालते तितकं. त्याच्यापेक्षा ते म्हणतात नको बाबा यांचं नादीत लागू नको, आपलं गपरा मागा मागा, पर्याय नाही दुसरा काही. हे सत्य बोलतोय मी माझ्या समाजावरती प्रेम करतो, तुमच्यावरती प्रेम करतो. मी सरकारवर प्रेम करत नाही, ही गैरसमाजातून बाहेर जा. तुम्ही माझ्या समाजाला द्या. 8 महिने झालं शांत झालो, मी नुसतं समाजाला गॅजेट दिलं तर गप्प बसलो. दिलं तुम्ही नाही दिला. तुमचा एक दुसरा शब्द होता, तुम्ही नारायण राणे साहेबाला भांडले का, तुम्ही अशोक चव्हाणांना भांडले का, तुम्ही शरद पवारांना भांडले का, फडणवीस साहेबांना का भांडता, त्यांनी काय दिलं कम नाही विचारलं त्यांना. ते दिलं नाही म्हणूनच लोकांना पाळलं त्यांना. तर चहा सांगतो, दिलं नाही म्हणूनच लोकांनी पाडलं, तुम्हाला आणलंय ना. आता मग तुम्हाला भांडवतो, त्यांना भांडून काय करायचं. आलो ना मी भांडण करायला तुझ्याशी. हा पण हे सांगायला तुम्हाला मी, तुम्ही जे प्रश्न होते त्या प्रश्न होते. आता गॅजेट तुम्ही दिलं, त्याचे सगळे प्रमाणपत्र बंद केले. बरं गॅजेट असून अडचण काय. सगळ्या 1,23,000 बीडला आहेत, कुणबी कुठं गेले. आकडा थोडाफार कमी जास्त होईल हजारात. जवळपास 1,55,000 जालन्यात आहेत, कुणबी कुठं गेले. 1,77,000 नांदेड जिल्ह्यात आहेत, कुठं गेले कुणबी. ते गॅजेटमध्ये आहेत. लातूरमध्ये आहेत, हिंगोलीत आहेत, परभणीत आहेत, धाराशिवमध्ये आहेत. हे गेले कुठं. मग जर आमचं गॅजेट येतं द्या ना तुम्ही. राहू दे, का रद्द केलं, का थांबविलं. नाही मी दादा आपल्याला तेच सांगायला आलो. ह्या गोष्टी छोट्या नाहीत, पण हा कुठेतरी गॅप आहे. मी आज तुझ्याकडे का आलो, भाऊ म्हणून का आलो, तुझं ऐकायला का आलो, की ह्या कुठेतरी गोष्टी कुठे थांबल्या आहेत. ह्या का थांबल्या आहेत, ह्या समितीकडे असेल, कोणाकडे असेल, आपल्याला बोललं पाहिजे. म्हणून मी म्हटलं ना, माझं गंगाधरशी बोलणं झाल्यानंतर गंगाधरचं म्हणणं होतं 7-8 विषय दादांच्या मनामध्ये फार आहेत, जे तुम्हाला चर्चा करावे लागतील. तर मी म्हटलं मी येऊनच वैयक्तिक बोलतो, तुम्ही मला मेसेज करणार, मी तुमच्याशी फोनवर बोलणार, असं व्हायला नको. आता जे तुम्ही मला म्हणाला, हैदराबाद गॅझेटबद्दल बोलला, आपलं औंध गॅझेटबद्दलचा एक विषय असू शकतो, मुलांच्या नोकरीचा प्रश्न असू शकतो, गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न आपण घ्या नाही. आपण ना या विषयातून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही जर मोठ्या मनानं जी आर काढलात, तुम्ही जर मोठ्या मनानं ओबीसी आरक्षणात काही जाती घातल्या, आम्ही कुणी विरोध केला नाही. आता आमचं आंदोलन सुरू असताना सुद्धा 1 वर्षापूर्वी 26 जाती आरक्षणात घातल्या. म्हणजे आंदोलन सुरू आमचं आणि तुम्ही जाती घालतात त्यांचे, आणि ज्या बसतच नाहीत ते आहे. कोण गरीब. मला निकष सांगा बरं, आरक्षणाचा मागास ठरवण्याचा निकष काय. तुम्ही ज्या ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, निकष काय लावला मागास सिद्ध होण्याचा.